डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स म्हणजे अल्जेब्रामध्ये डिव्हिजन कसं करायचं हे या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत. हे जे डिव्हिजन आहे हे परावर्त योजयेत या सूत्रावरती आधारित आहे आणि ही जनरल मेथड आहे. कुठल्याही पॉलिनॉमियल तुम्ही डिव्हिजन करू शकता. कुठलाही पॉलिनॉमियल डिव्हिडंड असो किंवा कुठलाही पॉलिनॉमियल डिवायझर असो, तुम्ही ही पद्धत वापरून डिव्हिजन करू शकता. फॅन्टॅस्टिक मेथड आहे. स्पेशली मी पाहिलेलं आहे 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी फार उपयोगी असं हे डिव्हिजन आहे. तर आपण याची भरपूर प्रॅक्टिस करू. मात्र एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की हे जे डिव्हिजन आहे हे परावर्त योजयेत या सूत्रावरती आधारित आहे. त्यामुळे ज्या लेसनमध्ये आपण परावर्त डिव्हिजन पाहिलेलं होतं फॉर नंबर्स, पुन्हा एकदा तो लेसन पाहून घ्या. म्हणजे या लेसनची अंडरस्टँडिंग आणखीन चांगली होईल. विनाकारण रिपिटेशन करण्याची आवश्यकता राहणार नाही. ओके, कारण या डिव्हिजनमध्ये सुद्धा आपण बेस वापरणार, डेव्हिएशन वापरणार, रिमाइंडर लाईन लिहिणार. आपल्याला आन्सर हे 2 भागांमध्ये मिळणार म्हणजे कॉशंट आणि रिमाइंडर. मॉडिफाईड डिवायझर कॅल्क्युलेट करणार. सगळ्या त्याच कन्सेप्ट आपण वापरणार. त्यामुळे पुन्हा जर एकदा तो लेसन तुम्ही पाहिला तर या लेसनची अंडरस्टँडिंग ही चांगली होईल, आणखीन चांगली होईल. तर सुरुवात करूया आपण. पहिलं एक्झाम्पल पाहू आपण. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? फर्स्ट एक्झाम्पल 8x³ प्लस 3x स्क्वेअर्ड प्लस 2x प्लस 4 डिवायडेड बाय x मायनस 2. आता लक्षात घ्या, हा आहे डिव्हिडंड आणि हा आहे डिवायझर. आपण पद्धत वापरतो आहे परावर्त्य योजयेत या सूत्राची पद्धत वापरणार. त्यामुळे आपण परावर्त्य डिव्हिजन मध्ये जसा डिव्हिडंड आणि डिवायझर लिहिला होता त्याच पद्धतीने आपण इथेही लिहू. तर सगळ्यात पहिले आपण लिहूया डिव्हिडंड 8x³ प्लस 3x स्क्वेअर्ड प्लस 2x प्लस 4. बरोबर. आणि डिवायझर कुठे लिहायचं आहे? डिवायझर इथे लिहायचं आहे x मायनस 2. दोघांमध्ये एक सेपरेशन लाईन काढायची. डिवायझर आणि डिव्हिडंड सेपरेट करण्याकरता ही लाईन काढलेली आपण. त्यानंतर एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची. राईट. आता काय करायचं लक्षात घ्या. हा जो x मायनस 2 आहे हा दिलेला डिवायझर आहे, गिवन डिवायझर आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, हा जो दिलेला डिवायझर आहे त्याचं डेव्हिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे की डेव्हिएशन कॅल्क्युलेट करण्याकरता आपल्याला काय आवश्यक आहे? आपल्याला आवश्यक असतो बेस. मग पॉलिनॉमियलचा बेस कसा शोधायचा किंवा पॉलिनॉमियलचा बेस कसा आयडेंटिफाय करायचा? पॉलिनॉमियल मधली जी हायेस्ट डिग्री टर्म असेल त्याला आपण त्या पॉलिनॉमियलचा बेस म्हणतो. आता यामध्ये किती टर्म्स आहेत? 2 टर्म्स आहेत. एक आहे x आणि दुसरी आहे -2. हा जो -2 आहे हा आहे कॉन्स्टंट. तर हायेस्ट डिग्री टर्म कुठली आहे? मग या x ची डिग्री काय आहे? 1 आहे. म्हणून या पॉलिनॉमियल मध्ये हायेस्ट डिग्री टर्म कुठली आहे? x आहे. म्हणून या x ला आपण या डिवायझरचा बेस म्हणू शकतो. मग आपण डेव्हिएशन कसा कॅल्क्युलेट करतो? हा जो डिवायझर आहे या डिवायझर मधून म्हणजे या पॉलिनॉमियल मधून या पॉलिनॉमियलचा बेस आपण सबट्रॅक्ट करतो. बरोबर आहे. तर आपण सबट्रॅक्ट करूया. डिवायझर काय आहे? डिवायझर आहे x मायनस 2. या डिवायझरचा बेस काय आहे? बेस आहे x. बरोबर. मग डेव्हिएशन कसं कॅल्क्युलेट करायचं? डेव्हिएशन हा जो डिवायझर असतो या डिवायझर मधून तुम्ही या डिवायझरचा बेस सबट्रॅक्ट करा. बरोबर. प्लस x मायनस x कॅन्सल. उरले किती? -2. म्हणजे या डिवायझर साठी डेव्हिएशन काय आहे? -2. ओके. तर आपण इथे लिहूया डेव्हिएशन आहे -2. बरोबर. यानंतर आता आपण लिहू मॉडिफाईड डिवायझर. मॉडिफाईड डिवायझर हा डेव्हिएशन आहे. ओके. मॉडिफाईड डिवायझर कसा लिहायचा? हे डिव्हिजन आधारित आहे परावर्त योजयेत या सूत्रावरती. परावर्त योजयेत या सूत्राचा अर्थ काय होतो? ट्रान्सपोज अँड अप्लाय.
परावर्त योजयेत या सूत्राला या डेव्हिएशन -2 वरती अप्लाय करू आणि काय करू, या डेव्हिएशनचं साइन चेंज करू. डेव्हिएशन काय आहे -2, या डेव्हिएशन -2 ला आपण +2 करू. राईट, हा आहे मॉडिफाईड डिवायझर. म्हणजे परावर्त डिव्हिजन फॉर पॉलिनॉमियल्स यामध्ये मॉडिफाईड डिवायझर कसा लिहायचा असतो. सगळ्यात पहिले डिवायझरला ऑब्झर्व करायचं. डिवायझरला ऑब्झर्व केल्यानंतर त्याचा बेस आयडेंटिफाय करायचा. डिवायझर मधून बेस सबट्रॅक्ट करायचा म्हणजे आपल्याला मिळणार डेव्हिएशन आणि त्यानंतर त्या डेव्हिएशनचं साइन चेंज करायचं. त्याला म्हणतो आपण मॉडिफाईड डिवायझर. आता यानंतर काय करायचं, रिमाइंडर लाईन काढायची आपल्याला. रिमाइंडर लाईन कशी काढायची? रिमाइंडर लाईन सगळ्यात पहिले या डेव्हिएशन मध्ये किती टर्म्स आहे हे काउंट करा, हे मोजा. या डेव्हिएशन मध्ये किती टर्म्स आहे? एकच टर्म आहे, -2. एकच टर्म आहे. म्हणून काय करायचं, या डिव्हिडंड मध्ये राईट साइड कडनं एक टर्म सोडून द्यायची आणि रिमाइंडर लाईन आखायची. येस, राईट साइड कडनं आपण एक टर्म सोडून दिली आणि रिमाइंडर लाईन काढली. ही आहे रिमाइंडर लाईन. या रिमाइंडर लाईनचं महत्व काय आहे? या रिमाइंडर लाईनच्या राईट साइडला आपल्याला रिमाइंडर मिळतो आणि लेफ्ट साइडला म्हणजे या एरियामध्ये आपल्याला कॉशंट मिळतो. आता त्यानंतर काय करायचं आहे, अतिशय महत्वाची स्टेप. सगळ्यात पहिले तर हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे की हा जो डिव्हिडंड, हा जो पॉलिनॉमियल, डिव्हिडंड पॉलिनॉमियल लिहिलेला आहे तो त्याच्या व्हेरिएबल्सच्या पॉवर्सच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलेला आहे. हे वास्तविक पाहता आपण सुरुवातीलाच कन्फर्म करतो, त्यानंतरच इथे लिहितो. ठीक आहे, पण यामध्ये प्रॉपरली लिहिलेलं आहे, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे. 3, 2, 1 आणि x⁴ म्हणजे प्रॉपरली डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे. नेहमी सुरुवातीलाच हे कन्फर्म करायचं की दिलेला डिव्हिडंड हा त्याच्या व्हेरिएबल्सच्या पॉवर्सच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलेला आहे की नाही हे सुरुवातीला कन्फर्म करायचं. आणि लिहिलेला नसेल तर तो तसा लिहून घ्यायचा. किंवा एखादी टर्म जर मिसिंग असेल तर त्या मिसिंग टर्म्स पहिले प्रॉपरली लिहायच्या. मिसिंग टर्म्स आपण कशा लिहितो? न्यूमरिकल कोएफिशियंट आपण 0 लिहितो, तो व्हेरिएबलला प्रिफिक्स लिहितो आणि ते जे व्हेरिएबल्स आहे त्या व्हेरिएबल्स मधले जे पॉवर्स आहे ते जे कुठले पॉवर्स मिसिंग असतील ते पॉवर्स आपण तसे लिहितो. ओके, आणि तितक्या टर्म्स आपण लिहितो. आपण पुढे घेणाऱ्या एक्झाम्पल्स मध्ये ते सगळं करून पाहायचं आहे. ओके, सो डोंट वरी अबाउट इट. त्यानंतर आता काय करायचंय, ही रिमाइंडर लाईन काढल्यानंतर डिव्हिडंड मध्ये ज्या कुठल्या टर्म्स आहेत त्या टर्म्सचे जे कुठले न्यूमरिकल कोएफिशियंट्स आहेत तेच फक्त त्या टर्म्सच्या खाली लिहायचे. 8x³ पहिली टर्म आहे, याचा न्यूमरिकल कोएफिशियंट काय आहे? 8 आहे, म्हणून या खाली तुम्ही 8 लिहा. ओके, +8. 3x² या टर्मचा न्यूमरिकल कोएफिशियंट काय आहे? 3 आहे, +3 आहे, त्यामुळे तुम्ही +3 लिहून घ्या. तिसरी टर्म काय आहे? 2x, याचा न्यूमरिकल कोएफिशियंट काय आहे? 2 आहे, +2, त्यामुळे तो +2 या 2x खाली लिहा. आणि कॉन्स्टंट टर्म कुठली आहे? 4, त्यामुळे ती जशीच्या तशी लिहा. तर आता आपण हे जे न्यूमरिकल कोएफिशियंट्स आहेत हे त्या रिस्पेक्टिव्ह टर्म्सच्या खाली लिहिलेले आहेत. आता आपलं सेटअप हे रेडी आहे. मात्र त्यापूर्वी एक काम करा प्लीज, की हे सगळं लिहून घ्या, प्रॉपरली लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि डिवायझर, बेस कसा आयडेंटिफाय केला, डेव्हिएशन कसा कॅल्क्युलेट केला हे सगळं लिहून घ्या. आता परावर्त डिव्हिजनसाठी लागणारं हे जे सेटअप आहे ते रेडी आहे. आता काय करायचं आहे? फर्स्ट स्टेप, पहिली स्टेप काय आहे? पहिला जो डिजिट आहे, हे जे न्यूमरिकल कोएफिशियंट्स आपण लिहिलेले आहेत त्याला ॲज अ डिजिट्स इन द डिव्हिडंड तुम्ही ट्रीट करा. तर पहिली स्टेप काय आहे? हा जो डिव्हिडंड मधला पहिला डिजिट आहे त्याला जसंच्या तसं कुठलाही मॅथमॅटिकल ऑपरेशन न करता कॉशंट एरियामध्ये लिहा, जसाच्या तसा. म्हणजे 8 जो आहे तो आपण जसंच्या तसा लिहिलेला आहे. त्यानंतर आता हा जो फर्स्ट कॉशंट डिजिट आहे, रिसेंट कॉशंट डिजिट आहे, तो रिसेंट कॉशंट डिजिट आणि मॉडिफाईड डिवायझर मधला डिजिट यांचा प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करा आणि तो लिहा सेकंड डिजिट खाली. म्हणजे 2 × 8 16. एकच डिजिट होता त्यामुळे आपला एकच प्रॉडक्ट कॅल्क्युलेट झाला जो आपण लिहिला सेकंड डिजिट खाली. आता या सेकंड कॉलम मध्ये दोन नंबर्स आहेत 3 आणि 16.
यांची ऍडिशन करा. 3 + 16 19. म्हणजे अगदी नंबर्ससाठी जे परावर्त डिव्हिजन आपण केलं होतं तसंच करायचं आहे. ओके, सो आता 19 हा सेकंड कॉशंट आहे. 19 जो आहे तो सेकंड कॉशंट आहे. आता मॉडिफाईड डिवायझर मधला डिजिट आणि हा जो सेकंड कॉशंट त्यांचं मल्टिप्लिकेशन, त्यांचं प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करा. 2 × 19 किती? 19 2 जा 38. 38 लिहा तिसऱ्या डिजिट खाली, डिव्हिडंड मधल्या तिसऱ्या डिजिट खाली. आता यांची ऍडिशन करा. 2 + 38 40. 40 आहे तिसरा कॉशंट. आता पुन्हा मॉडिफाईड डिवायझर मधला डिजिट आणि 40 यांचं मल्टिप्लिकेशन करा आणि तो प्रॉडक्ट चौथ्या फोर्थ डिजिट खाली लिहा. 40 × 2 80. 80 लिहा फोर्थ डिव्हिडंड डिजिट खाली, म्हणजे 4 खाली. आता यांचं पुन्हा ऍडिशन करा. 4 + 80 84. राईट. आता या स्टेपमध्ये लास्ट जो डिजिट आहे 4 तो आपण कव्हर केलेला आहे, त्यामुळे हे डिव्हिजन इथे संपलेलं आहे. हे डिव्हिजन इथे थांबायचं आहे. ओके, आता यानंतर काय करायचं लक्षात घ्या, ही खूप महत्वाची स्टेप आहे. आता हे आहेत कॉशंट, हे आहेत कॉशंट डिजिट्स आणि हा आहे रिमाइंडर. ही आहे रिमाइंडर लाईन. रिमाइंडर लाईनच्या राईट साईडला आपल्याला रिमाइंडर मिळतो आणि लेफ्ट साईडला आपल्याला कॉशंट मिळतो. 8 19 40 हे आहे कॉशंट डिजिट्स आणि हा जो 84 आहे तो आहे रिमाइंडर. पण आता हा कॉशंट लिहायचा कसा आणि हा रिमाइंडर कसा लिहायचा? आता एक अतिशय महत्वाचा नियम लक्षात घ्या. हे जे 3 कॉशंट्स आहेत ना, 8 19 आणि 40, हे जे 3 कॉशंट्स आहेत, हे जे 3 कॉशंट डिजिट्स आहेत, हे काय आहे? हे फायनल आन्सर मध्ये आपण जो कॉशंट लिहू त्या कॉशंट मध्ये ज्या टर्म्स लिहू त्या टर्म्सचे हे न्यूमरिकल कोएफिशियंट्स आहेत. त्या टर्म्सचे हे न्यूमरिकल कोएफिशियंट आहे. मग आता याला लिहायचं कसं लक्षात घ्या. कॉशंट कसा लिहायचा? हा जो 8 आहे हा पहिले लिहून घ्यायचा. मग याला सफिक्स म्हणून व्हेरिएबल कुठला लिहायचा? तर आता याकरता थोडंसं लक्ष द्या. डिव्हिडंड मधली हायेस्ट डिग्री टर्म काय आहे? x³ आणि डिवायझर मधली हायेस्ट डिग्री टर्म काय आहे? x. म्हणून या दोघांचं तुम्ही डिव्हिजन करा. सगळ्यात पहिले x³ अपॉन x. x³ ही डिव्हिडंड मधली हायेस्ट डिग्री टर्म आहे आणि x ही डिवायझर मधली हायेस्ट डिग्री टर्म आहे. किती आलं उत्तर? x². बरोबर, उत्तर किती आलेलं आहे? x². हा जो x² आहे, हा जो पहिला कॉशंट डिजिट आहे त्याला तुम्ही ॲज ए सफिक्स म्हणून लिहा. हा जो x² आहे हा x² या 8 ला पहिल्या कॉशंट डिजिटला ॲज ए सफिक्स म्हणून लिहा. आता दुसरा कॉशंट काय आहे? 19 + 19 आहे, नुसतं 19 नाही, +19. आता याला व्हेरिएबल सफिक्स करायचं आहे आपल्याला. x हा व्हेरिएबल आहे, मग याची पॉवर काय लिहायची? पहिल्या टर्म मधल्या व्हेरिएबलचा पॉवर काय होता? 2. म्हणून या सेकंड टर्म मधल्या व्हेरिएबलचा पॉवर लिहा 1, कारण आपण पॉवर हा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहत लिहत जातो. ओके, आता तिसरा कॉशंट काय आहे? 40. आता याला व्हेरिएबल सफिक्स करायचा आहे. येस, केला सफिक्स x. मग याचा पॉवर काय? 0. 2 1 0. 1 नी कमी 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 करत करत जातो आपण, म्हणजेच काय? पॉवर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहत जातो. आलं लक्षात? ओके, तर या पद्धतीने आपण कॉशंट लिहायचा. फायनल कॉशंट लिहत असताना सुरुवातीला जो आपण पहिला कॉशंट डिजिट लिहितो त्याला व्हेरिएबल जो सफिक्स करतो त्याचा पॉवर काय असला पाहिजे? तर डिव्हिडंड मधला हायेस्ट डिग्री व्हेरिएबल लिहायचं, डिव्हिडंड मधला हायेस्ट डिग्री व्हेरिएबल आणि डिवायझर मधला हायेस्ट डिग्री व्हेरिएबल यांचं डिव्हिजन करायचं. जे व्हेरिएबल उत्तर येईल त्या व्हेरिएबलला त्याच्या पॉवर सहित लिहायचं ॲज ए सफिक्स म्हणून. कोणाला ॲज ए सफिक्स म्हणून? तर या फर्स्ट कॉशंट डिजिटला सफिक्स म्हणून. आणि उरलेले जे कॉशंट्स आहेत त्याच्या व्हेरिएबल्सला कुठले पॉवर्स लिहायचे? डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचे. ओके, तर या पद्धतीने कॉशंट लिहायचा. तर आता रिमाइंडर कसा लिहायचा? रिमाइंडर काय आहे? रिमाइंडर आहे 84. आता याला व्हेरिएबल सफिक्स म्हणून लिहायचं आहे. डेव्हिएशन मध्ये व्हेरिएबलची पॉवर काय आहे?
डेव्हिएशन मध्ये इथे व्हेरिएबल नाहीच आहे, त्यामुळे याला सुद्धा व्हेरिएबल सफिक्स म्हणून लिहिण्याची आवश्यकता नाही. ओके, तर मग आता फायनल आन्सर कसं लिहायचं? कॉशंट काय आहे? 8x स्क्वेअर्ड, 8x स्क्वेअर्ड प्लस 19x टू द पॉवर 1 म्हणजे 19x, 19x प्लस 40x टू द पॉवर 0. कुठल्याही व्हेरिएबलचा पॉवर किंवा कुठल्याही नंबरचा पॉवर जेव्हा 0 असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू ही 1 असते, त्यामुळे इथे 40 लिहायचं. ओके, आणि रिमाइंडर कसा लिहायचा? रिमाइंडर ॲज इट इज 40. म्हणजे कॉशंट काय आहे? 8x स्क्वेअर्ड प्लस 19x प्लस 40 आणि रिमाइंडर काय आहे? 84. आता हे उत्तर बरोबर आहे की नाही हे पाहण्याकरता आपण बीजांक पद्धती वापरू. बीजांक पद्धती वापरण्याकरता आपल्याला डिव्हिडंड, डिवायझर, कॉशंट, रिमाइंडर हे सगळं डिव्हिजन अल्गोरिदमच्या फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल. काय आहे डिव्हिडंड? 8x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 इज इक्वल टू डिवायझर काय आहे? डिवायझर आहे x मायनस 2, डिवायझर आहे x मायनस 2 इंटू कॉशंट. काय आहे कॉशंट? 8x स्क्वेअर्ड प्लस 19x प्लस 40 प्लस रिमाइंडर काय आहे? 84. हा डिव्हिजन अल्गोरिदमच्या फॉर्मॅटमध्ये आपण डिव्हिडंड, डिवायझर, कॉशंट आणि रिमाइंडर लिहिलेला आहे. हा आहे डिव्हिडंड, ठीक आहे. हा आहे डिवायझर, हा आहे कॉशंट आणि हा आहे रिमाइंडर. याला म्हणतात डिव्हिजन अल्गोरिदम. ओके, त्यानंतर आता डिव्हिडंडचा बीजांक काढूया. कसा कॅल्क्युलेट करायचा पॉलिनॉमियलचा बीजांक? ज्या टर्म्स असतात त्या टर्म्समध्ये जे न्यूमेरिकल कोएफिशियंट्स असतात तेच फक्त विचारात घ्यायचे असतात. 8x क्यूबचा न्यूमेरिकल कोएफिशियंट काय आहे? 8 आहे. 3x स्क्वेअर्डचा न्यूमेरिकल कोएफिशियंट 3, 2x चा न्यूमेरिकल कोएफिशियंट प्लस 2 आणि कॉन्स्टंट 4 इज इक्वल टू x चा न्यूमेरिकल कोएफिशियंट 1, कॉन्स्टंट मायनस 2 इंटू 8x स्क्वेअर्डचा न्यूमेरिकल कोएफिशियंट 8, 19x चा न्यूमेरिकल कोएफिशियंट 19 प्लस कॉन्स्टंट 40 प्लस 84 ॲज इट इज. आता पुढे कॅल्क्युलेट करूया. 8 प्लस 3 11, 11 प्लस 2 13, 13 प्लस 4 17, 17चा बीजांक काय? 8. 1 मायनस 2 मायनस 1 इंटू 8 प्लस 19 27, 27 प्लस 40 67, 67चा बीजांक 6 प्लस 7 13, 13 मधून 9 ड्रॉप करा 4 प्लस 8 प्लस 4 12, 12 मधून 9 ड्रॉप करा 3. पुढे सॉल्व करा. 8 इज इक्वल टू मायनस 1 इंटू 4 मायनस 4 प्लस 3. पुढे सॉल्व करा. 8 इज इक्वल टू मायनस 4 प्लस 3 मायनस 1. आता बीजांक आपल्याला निगेटिव्ह डिजिट नको म्हणून यामध्ये 9 ऍड करा. ओके, सो 8 इज इक्वल टू मायनस 1 प्लस 9, 9 मधून 1 सबट्रॅक्ट करा 8. दोन्ही साइड कडले बीजांक सारखेच आहेत, याचा अर्थ आपलं हे उत्तर करेक्ट आहे. तर मित्रांनो, ही साधी आणि सरळ पद्धत वापरून, परावर्त डिव्हिजन पद्धत वापरून पॉलिनॉमियल्सचं डिव्हिजन करू शकतो. पुढल्या लेसन मध्ये आणखीन प्रॅक्टिस करूया.